नमस्कार, मी कब मास्टर सुभाष साबळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जळगाव सबकाळ, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. कब या अभ्यासक्रमाच्या द्वितीय चरणमध्ये अथ्रूट पांघरून त्याची घडी मारणे हा एक घटक आहे. या घटकाचा उद्देश हाच की मुलांमध्ये श्रम प्रतिष्ठा हे मूल्य रुजवावं, मुलांना आतापासूनच काम करण्याची सवय लागावी, आवड निर्माण व्हावी. आणि म्हणून आमच्या पथकातील बाल शोभा पथक या पथकातील क अथ्रूट पांघरून त्यांच्या घड्या घडी कसे घालतात त्याचे प्रात्यक्षिक आम्ही दाखवतो. तर आमच्या बाल शोभा पथकाचा पहिला क येतो सौराज संदीप नेमाने. नमस्कार, मी स्वरा संदीप नेमाने. मी आता 4थीत शिकतो. मी अथ्रूट पांघरून कसं काढायचं आणि कसं घडी घालून ठेवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. टाकतोय. हे बघा, टाकलं हे अथ्रूट. आता याचे घडी घालून दाखवतो. घडी हे बघा. मी घरामध्ये दररोज अथ्रूट पांघरून काढतो व घडी घालून ठेवतो. माझे आई वडील खुश होतात. त्यामुळे माझे आई वडील खुश होतात. आणि एवढंच नाही तर मी आईला छोट्या कामात सुद्धा मदत करतो. मला कामाचा उल्हास आहे. मला सुद्धा घडी घालून देते. मी सुद्धा आजपासून अशी घडी घालणार आहे. ते दोघं राहा, ते तो राहा. आम्ही सगळे दररोज अथ्रूट पांघरून याची घडी घालणार आणि ते नीटनेटके ठेवणार. आम्ही आईला छोट्या कामात सुद्धा मदत करणार. आमचा हा बाल शोभा पथकातील सर्व कप आहे ते या सौराजचं बघून सर्वजण घरी आजपासून आपल्याला आपण टाकणार आणि त्या आपणाच्या घड्या मारणार आहे. करणार की नाही तुम्ही? हो. आणि एवढंच नाही तर आईच्या कामामध्ये सुद्धा मदत करायची आहे, बाबाला सुद्धा मदत करायची आहे. करणार की नाही? हो. आणि कोणतंही काम छोटं असो मोठं असो आपल्याला ते केलं पाहिजे. काम करायला आवडेल का तुम्हाला? हो. एवढंच नाही तर नीटनेटकेपणे वागायचं.